70चे 70 प्रॉब्लेम यू विल सी 70 प्रॉब्लेम्स. आणि म्हाका दिसता इतलो अनडेवलप कोरिया सारकी कॉन्स्टिट्युन्सी आय कॅन से स्पेशली इतली म्हाका दिसता अनडेवलप कॉन्स्टिट्युन्सी गोंयांत ना. तुम्ही म्हणटले फाटल्या 50 वर्सां थंयसर एक MLA आनी 17 वर्सां CM आसलो पुलीस आसतना सुद्दां अशें कित्याक जाता. तर म्हाका दिसता जे आमकां लिडर दिले दे वर नॉट युजली लिडर. आयज तुमकां सांगपाक म्हाका अशें दिसता की 98% पीपल डोंट हॅव देअर लँड ओनरशीप. 98% लोकांक आयज ओनरशीप ना. दुसरें म्हणजे तुमकां यू बी सरप्रायज की वाळपय सारख्या ठिकाणी वाळपय सारखे एक आयज कॉलेज ना. ऑल द वे 24 किलोमिटर्स यू हॅव टू कम फ्रॉम वाळपय टू बिचोली. आणि वॉटर संबंधी पाणी संबंधी हांव तुमकां सांगूं शकता की आयज गोलवाडो म्हणून एक आहा गोलवाडो किंवा ठाणे पंचायतीन युएन म्हणून एक गांव आहा. टँकरा फाटल्यान आयज बायलां भोंवता. हे विशेष सर्कल म्हादेव जर सायडीक भोंवता आनी टँकरा फाटल्यान बायलां धांवता हे तुमी जर इमॅजीन करता सगळीं आमचें चलता. एक बुस्टर पंप लावन एक पायपलायन लावन एक व्हडलो प्युरिफिकेशन प्लांट आहा तरी थंयसर उदकाक लागून आयज बेरोड चलता. आतां हांव जर म्हाज्या वांगडा तुमची सायडीक आयज आतां टँकर येता सादारण 5:30 सुमार बायलां ते लायनीन रावता. हेका आमी डेव्हलपमेंट म्हणटले कितें. तर आयज आमी एक जो आमचो ऑडिटर आसा अकॉर्डिंग टू द सिरियल ऑर्डर जेंच्यांनी तितून काम केलें आसा अशे प्रॉमिनंट मनीस त्याचे विशय घेतले. आमी आयज जे बसलेले हांगा ते सगळे ऑथॉरिटीन तेचेर काम केल्ले मनीस लास्ट 35 years आनी लास्ट 30 years दोतोर आनी हांव प्रॅक्टिकली वी आर वर्किंग फॉर द फार्मर्स रायट. नाव ऑल्सो आमचे खुबशे एलिगेशन आसा. आमी खुबशे आसा आय एम फेसिंग नाव 14 to 16 सेक्शन ऑन मी आनी वन ऑफ द सेक्शन इज अटेम्प्ट टू मर्डर. वाय इलिगल जी IIT जाताली इलिगल आनी तेका ओपोज केलो म्हणून आयज 45% चार्ज शीट आहा आनी तितून हांव एक आसा. पूण तुमकां हांव सांगता आमचो विरोध आसा तो दॅट वॉज नॉट फॉर IIT. इट वॉज स्पेशली द वे द लँड हॅज बीन ग्रॅब फ्रॉम द पीपल. लँड इशू इज द मेन. तर हांव तुमकां आयज पार्ट घेतना दोतोर आमचे आसात जे ऑथॉरिटी म्हणूंक शकतात बींग एज अ लॉ स्टुडंट. पूण त्या सेक्शनान आमी काम केल्या कारणान हांव तुमकां सांगू शकता की डिफरंट इश्यूज आसा ते. हांव फक्त 2 विशय भितरले घेतलो की जी वायल्ड लायफ सँच्युरी आनी NTC नॅशनल टायगर रिजर्व जो केल्लो आसा तेच्या खातीर आयज 70च्या लोकांक 98% लोकांक आयज कितें फेस करचें पडटा. हांव सांगपाचें म्हणजे आयज वायल्ड लायफ सँच्युरी आसा ती वायल्ड लायफ सँच्युरी 1999 3 जून 1999 इट वॉज प्रपोज आनी तुमकां खबर आहा की सादारण 1972 सर्वे जालो गोंयांत आनी 1979-80 वर्किंग प्लॅन फॉर द वायल्ड लायफ सँच्युरी ओके. तेच्या पयलीं कितें जालें तेच्या पयलीं त्या लँडान सगळे कडेन एनक्रोचमेंट आसलें. लोकांची नांवां भितर आसलीं शेतां पाठां सगळे भितर गांव सुद्दां. आतां हे गांव बी भितर शेतां तेंची लोकांची एनक्रोचमेंट सगळीं शेतां भितर घालून बाउंड्री सँच्युरी फिक्स केली. बाउंड्रीज फिक्स कितें केल्यो की वायल्ड लायफ सँच्युरी करतना देर वॉज नो डिमार्केटेड प्लॅन नासतना तेंच्यांनी वायल्ड लायफ सँच्युरी डिक्लेअर केली. आनी बिंग ए रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सत्तरी मिस्टर सिनियर राणे हे सायन ब्लायंड लोकांक सेटल करूंक ना. हांव सांगता लोकांक सेटल करूंक ना. आयज कॅज्यू म्हणा तेंची गांव म्हणा तेंचे देव म्हणा तेंची सगळे लिटरली गांवां कितें आहा वायल्ड लायफ सँच्युरी. सो अवर डिमांड इज वॉट आमचो डिमांड इतलो आसा की यू फर्स्ट डिमार्केट द वायल्ड लायफ सँच्युरीज बाउंड्री. यू कॅनॉट डिक्लेअर वायल्ड लायफ सँच्युरी एक्सक्लुडिंग कल्टिवेटेड लँड. कॅज्यू हे आसा पळय इट इज नॉट ए फॉरेस्ट्री. कॅज्यू कॅनॉट बी अ फॉरेस्ट्री. सो यू डिमार्केट कॅज्यू आमचे गांव डिमार्केट करा. लास्ट टायम देर वॉज वन केस एक गेट घातली करंजोळ म्हणटा त्या गांवांत आपल्या गांवांत वचपाक मनशाक स्टॉप करताले आनी हे स्टूपे आनी तेका जेन्ना गार्ड सांगतालो तेन्ना आपल्या घरा कडेन वचपाक तेका एंट्री. सो देर वॉज ए मास एजिटेशन आनी भितर आमी पार्ट घेतलो आनी ती गेट आमी काडून दिली. आनी देन देर वॉज ए क्वेश्चन इन कोर्ट शो अस द कितें बाउंड्री. आजूय आमी मागता फॉरेस्टा कडेन की तेंच्यांनी लोकां कडेन बाउंड्री मागच्या पयलीं म्हणजे डॉक्युमेंट मागच्या पयलीं शो अस द प्लॅन. आमी आतां एक आयडिया घातल्या आनी फॉरेस्टा कितें चल्ला कितें म्हणून आमच्या कडेन एज ए कल्टिवेटर वी डोंट हॅव एनी ओनरशीप आपले टायटल बट एज ए फॉरेस्ट डिपार्टमेंट यू शो अस द प्लॅन. तेंच्याकडे ते म्हणटा वी आर गॉट नो प्लॅन. अशा विशेष सरकारान जाला कितें जाणां लोक सारके आयज त्रासांत पडलेले आसा. आनी हेचेर तुमकां सांगता की आमच्या कडेन डॉक्युमेंट दिवपाची एक पद्दत आसा. दीस इज कॉल्ड ऑर्डर. दीस इज गिवन बाय क्लास 2 गिवन बाय कलेक्टर इन 1983. दीस 83. पूण ह्या क्लास 2 जी ओनरशीप आहा इट इज कंडिशनल. हे एकटे करपाक मेळना कल्टिवेट म्हणजे करतलो कितें जर झाड मारतलो जाल्यार यू शूड टेक परमिशन फ्रॉम कलेक्टर. पूण तुमकां हांगा इतली फनी थिंग कितें दीस डॉक्युमेंट हे लोक बाबडे 2300 लोक आसले दे थिंक दॅट दीस इज अ डॉक्युमेंट आमकां कलेक्टर ऑर्डर आसा. बट एज फॉर द 1980 कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट एक्ट दीस इज नल एंड वॉइड. सो 2300 लोकांची ऑर्डरची ओनरशीप म्हणटा पळय ती काबार. दीस इज सेकंड रायट एनक्रोच बाय. तुम्ही पळोवंक शकता यू कॅन कीप फोटो. दीस इज वन गोपाल सोदको सावंत. ही इज एनक्रोचर आनी ओनर मिस्टर गोवा गव्हर्मेंट ऑफ गव्हर्मेंट.
हे 98% असे डॉक्युमेंट तुका मेळटले 70. आय कॅन गिव यू ऑल्सो. आणि विथ ऑथॉरिटी आय कॅन से दिस सिनारिओ यू विल सी इन ऑल पंचायत. सगळे पहिले की देर इज नो सिंगल 2% हार्डली पीपल हॅव गॉट ओनरशिप. अशा परिस्थितीत जर ते गेले कोणाकडे कोणाकडे एग्रीकल्चर करून गव्हर्नमेंट स्कीम्स आसा त्यांना विचारता यू आर द ओनर, गव्हर्नमेंट इज ओनर, सो यू विल नॉट गेट दुष्काळ. सो देर त्यांचं राईट्स हॅव बीन डिनाय. अशा सर्कलान आता एनटीसी हाडल्या म्हणजे फॉरेस्ट हे आपले टायगर आमचो विरोध नाही, वायल्ड लायफाचो विरोध ना. वी आर फॉर एन्व्हायरमेंट, पण एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट शूड गो सायमल्टेनियसली. दोन्ही बोथ हँड इन हँड वचपाक. आता एनटीसीचे तुमकां सांगता एनटीसीचे कितें आसा तुमकां एनटीसीचे कोर्टान वर्डिक्ट दिल्लें आसा आणि गोईंग थ्रू दॅट हे कितें ना जजमेंट वील बी सरप्रायज टू नो. आता एनटीसी करताना गव्हर्नमेंट कितें म्हणटा की आमी केन्ना ठराव घेवंक ना एनटीसी जाय आमी लोकांक सेटल करूंक ना तेच ते इश्यू सांगता. जाल्यार वर्किंग प्लॅन करूंक ना आमी वागान जो रावपाक आसा पळय काली हिल टू टायगरान रावपाक व्हडलो हे लागता कॉरिडोर लागता तांकां मूव करपाक. सो आमी वर्किंग प्लॅन करूंक ना. पूण यू वील बी सरप्रायज टू नो नॉर्मा आरवाली तेंच्यांनी केल्या पळय कोर्टान केस घातल्या त्यांचो विटनेस कोण जाणा तुमी. त्यांचो विटनेस कॉन्झर्वेटिव्ह ऑफ फॉरेस्ट विटनेस चोडणकर त्यांनी सांगला कितें ऑन द बिहाफ ऑफ पिटिशनर नॉर्मा की वी हॅव मेड वर्किंग प्लॅन. म्हणजे हे सरकार ब्लंडर करता. सो हो एडीसीचो इश्यू आसा. सो सगळे डिमार्केशन करून हे सगळे लोकांक सेटल करपाक जाय. लास्ट हे कितें आसा फाटल्या दिसांनी व्हडलें एज्युकेशन जालें विश्वजीत राणे कितें सांगलें की आलवराचो इश्यू आमी सॉर्ट आउट करता. मिस्टर दिव्या राणे हॅज टेकन इनिशिएटिव्ह. लोकांनी काय अप्रोच केलो तुमकां सांगता सॉरी टू से दिव्या राणे टोल्ड की आपणाक सिन्सियरी दिसता दॅट इज अ प्रॉब्लेम पण माय हजबंड विल नॉट एंटरटेन. आपलो हजबंड ते काय आयकून घेवपाक. सो हांव म्हणलें पर्या मतदारसंघात आमकां एमएलए आसा लागली तिका जर सेना पब्लीक कित्याक आमकां दिव्या राणे जर कांय सेना बींग एमएलए हांव सांगा हांव म्हणटा की आमकां हे ना पर्यान आमकां एमएलएच ना. आनी तुमकां आतां हो आतां मनीस जो ब्लंडर करता पळया हांव सांगता की 70 तुमी सगळे लोक आमकां ब्लेम करता. तुमी जो राक्षस बसयला आमचेर 39 हे करून पळया तुमी गोंय जो लुबाडपाक बसयला विश्वजीत राणे तो तुमी तयार केला आमकां. कोण विश्वजीत राणे बसोवपाक कल्पीट आतां 70 पीपल म्हणटा ते. आनी हांव म्हणटा कितें सारकें ना म्हणजे कित्याक हो मनीस आपल्या मनशाक ओनरशीप दिना. हो म्हणटा कितें फाल्यां काळी जर ओनरशीप दिली जाल्यार ताका ग्रॅब करपाक मेळना. तुमकां आतां तेजो मोल मोठी कितें आसलो हो ओनरशीप कित्याक दिना. ओनरशीप न दिवपाचें कारण कितें ताका 70 मायनींग करपाचें. तो डेव्हलपमेंट म्हणटा तेणी ब्रिजीस बांदल्या पळया ते जर तुमी पळयत न्हू सातोड्यासून माल काडून तेणी डायरेक्टली रेडे घाटे भायल्या भायर काडपाचो सिटीक अवॉयड करून दॅट वॉज हीज प्लॅनिंग. ते प्लॅनिंग तेजें मातशें आतां हे जालां कित्याक तो जावंय हेचो तिमलोचो जावं ऑटोमॅटिकली मायनींग ओनराचो जावंय तो. सो ही इज नॉट फॉर द 70 डेव्हलपमेंट ही इज फॉर द मायनींग हांव म्हणटा. आनी दुसरी गजाल तेका 70चे वाडपाचें कारण कित्याक पडना हांव म्हणटा तो होटल न्हू आमचो ही स्टे इन काळापूर रोड पणजी ही इज अ होटल ऑफ मयन. ताका जर इतलें काळाच्यान दिसतालें की 70चो आपूण मनीस म्हणून यू वूड हॅव चेंज. तेणी एक होटल तरी जातालो तेरीच तरी केली तेजें घरा एक्चुअली ही कॅन टेक नंबर एंड ही कॅन बी होटल ऑफ 70 पूण तो जायना. सो इट शोज ताका 70चे पडलें ना. सो असो मनीस आतां आमकां कशें जस्टीस दितलो तेन्ना सिरियस इश्यू आहा. आनी आतां तेणी एक हें केलां फाटल्या फावटी 2012 तुमकां आतां तेणी एक हें वाडलें जॉबांचे म्हणजे पत्रकां वाडली पळय जायराती कशी वाडिना तशें जायराती वाडल्या 2000 भुरग्यांक फटयले आनी तो निवडून आयलो. आतां सुद्दां सांगता तुमकां आतां सुद्दां ऑन रिकॉर्ड सांगता तुमी जरी म्हटल्यार 14,000 लीड 12,000 लीड कांय ना. जर 1 to 1 फायट जाली पळया 11,128 पीपल आर अगेन्स्ट इन वालपय 11,000 पीपल आर अगेन्स्ट इन पळय. हे मनीस प्रायज दिता तो रेशनार आतां पळय लास्ट टायम जेडपीक हांव तुमकां ऑन रिकॉर्ड सांगता ही हॅज स्पेंड 17 CR. म्हाजें नोट करून घ्या कित्याक रेशन कार्डां तेणी कलेक्ट केली. आतां रेशन कार्डां कोण कलेक्ट करता तुमी पयलीं तो आपल्या वर्करांक दितालो वर्कर जे सो कॉल्ड तेजे कार्यकर्त्यांक ते कितें करपाक लागले इलेक्शन जाल्या उपरांत रोखडेच तेंच्या दारान फुडें इनोवा घेवपाक लागले. म्हणून ती कितें बाबाक कळ्ळें कितें हे पयशे मिसयूज जाता. सो आतां तेणी काम कोणाक दिलां हें ही सोशल वेलफेअरची आसात जी अंगणवाडीची जी लेडीज आहा ही ट्रीट देम ह्या बायलांक तो किंवा ह्या लेडीजांक तो ट्रीट एज ही सर्वंट. तो आतां म्हाका खबर ना खंयची ती गेम तांकां बसयता तो पर्याय मतदारसंघ आनी वाळपय मतदारसंघ एक रेशन कार्ड घेता तो. जो मनीस इतलें टॅलिंग करूंक शकता की म्हाज्या लेबरा कडेन तो 2,000 रुपया घेवन येवंक शकता एज पर द रेशन कार्ड. म्हणजे तुका हे सारके पयशे रेशन करून धाडले हांव. सो आय हॅव कॅल्कुलेटेड म्हणजे 1 लाख जर आमचे वोटर्स आसा तेजे एप्रॉक्सिमेट 1,000 दॅट अमावंट गोज टू 17 CR अशें तेजें सद्या राजकारण उकडपाचें चल्लेलें आसा. आनी दुसरें हांव तुमकां म्हणटा वॉट इज द इन्कम ऑफ दीस विश्वजीत राणे. वॉट इज द इन्कम हो कारापूर एग्रो हेचो लॉसान हो एक टायम EDCचे लोन घेतलेले ना गोवा स्टेटचे म्हाजे कडेन नोटीस आसा 50 लॅक्स घेतलेले ते जाले तेजे 1 CR. आनी तेन्ना एक गोवा स्टेटची पद्दत आसली जर तुमी डिफॉल्टर जाले जाल्यार तुमच्या घरा कडेन वचून ढोल हाडून ते पडयताले रिकवरी खातीर. हेच्या घराच्या फुड्यान ढोल फुटले तरी हो काम दिना. तर ह्या मनशाक अशें कितें जालें अशी एक जादू जाली की विदीन 10-15 इयर्स तो सारको करोडांनी रुपया दिसाचो तुम्ही जर कॅल्क्युलेशन काडलें न्हू इट गोज टू 25 to 50 lakhs.
हे खंयचे तेका सोर्स हेची इन्क्वायरी जावपाक जाय. ईडी जर तुम्ही सगळ्याक लायता द फर्स्ट पर्सन ज्या मनशाची ईडी लागपाक जाय दॅट इज विश्वजीत प्रताप सिंग राणे हांव म्हणटा तेची पयली इन्क्वायरी जावपाक जाय. वॉट इज ही सोर्स? आता तेणी ते हे काडला केस टू केस म्हणून काडला. तुमकां बरा एका साखळे म्हाका जर FIR जर 100 मेळटा जाल्यार तुमकां 120 मेळटा, तेका 150 मेळटा. क्रायटेरिया चेंज कित्याक? क्रायटेरिया चेंज कशें जाता? एज पर द मॉनिटरी. हांव म्हणटा रूल इज रूल. जर साखळेन जर समजा FIR 100 मेळटा दॅट शूड बी रूल. एका 120 कशी मेळटा एक्सेस, तेका 150 कशी मेळटा एक्सेस पयशे खावपा खातीर हे काडला तेणी FIRाचेर. तो रॉबिन हूड तेणी आपली इमेज केले कितें 100 भुरग्यांक फ्री कामाक लावपाचें आनी मेडिसिनाचेर आनी हे ग्रेविंग स्टार्ट करपाचें. म्हणजे लोकांनी इमेज घालपाची बाबान आमकां फ्री काम दिलें. आनी कसली कामां ही? आनी कामां कितें आसा डिस्ट्रिब्युशना एका घरांत बायले घोवाक काम दिलें म्हणजे जालें गांवाचें कपट भरलें. आनी आतां तुमकां सांगता सगळ्यात विशेष सर्कल म्हणजे भुरगीं आमच्या त्रासान पडल्या तेजेर म्हणजे बाय मनशां उलयतलें. पूण हांव एकच पॉयंट सांगता की प्रमोद सावंताच्या आनी विश्वजिताच्या टसलीन आमच्या भुरग्यांक बेकार पडले. तो स्टाफ सिलेक्शन कमिशन काडला विश्वजिताक हे करपाक कितें सायडलायन करपाक. त्या भितर जाला कितें भुरगे आमचे सारके हितून पडले पॅनिक सिच्युएशन आहा आनी भुरग्यांक आमचे जॉब मेळना. तेजेर सगळे जाण पळयतले. आमकां ते सांगता की आमचो व्हडल्यांतलो व्हडलो प्रॉब्लेम इज अ लँड इश्यू आसा. आमकां आवटरायट ओनरशीप जाय. NTCA आमकां जेन्ना करतले तेन्ना बाउंड्री फिक्स करून ती करपाक जाय. आनी ना जाल्यार आमी एक आतां थारायला जर आमकां ओनरशीप जर मेळना जाल्यार म्हाका एक सांगपाचें आमी जर ओनर न्हू आय एम हॅविंग वन हे आल्वारा आय एम नॉट ओनर ऑफ बायलँड. सो हांव वोटर कसो म्हाज्या दारार तो वोटींग कर मागपाक कसो येता. सो आमी थारायला की इफ आमकां जर ह्या सेशना भितर जर आमकां ओनरशीप मेळना जाल्यार सत्तरी बॉयकॉट जातलो. सत्तरी विश्वजीत राणेक आमी एंट्री दिवचे ना. आनी जो आमचेर हे केला कितें एक टप्पो घातला गोंयान आमकां ब्लेम करता सगळे जाण तुमी हो भस्मासून आमच्या तकलेर हाडून बसयलो लिटरली. तेन्ना आमी 1 to 1 आमी करपाचो प्रयत्न आहा. तुमी यू विल सी दीस टायम एक मिरेकल जातले आनी हे जे वेस्टेड इंट्रस्ट इन गोवन पॉलिटिक्स आसा पळय दे विल बी स्क्रॅप. हो म्हाजें तुमकां उत्तर आसा. आनी जे डिफरंट इश्यूज आसा तेच्या संबंधी आमचे फायर ब्रिगेड लिडर मनीषा ते तुमकां सदांच हे आसा तुमकां तेची वळखीची गरज ना. तेणी आपले आमचे जे कितें आसा ते ब्रीफ करता. हांव उसगांव तांचे पंचायतीचे पंच मेंबर. उसगांव तांची पंचायत 2007 आमी फुंडा आशिल्ली फुंडा मतदारसंघात. डिलिमिटेशन जालें 2008-9 म्हणसर आमी वाळपय मतदारसंघात आयली. 2012 विश्वजीत राणे फर्स्ट टायम म्हणटसर उसगांव तांचे पंचायतीच्यान वोटींग करून वाळपय मतदारसंघात काँग्रेसीचो आमदार जालो. 2017 सेकंड टायम, 2022 थर्ड टायम. 3 टर्म उसगांवच्या लोकांनी विश्वजीत राणेक मतां मारून निवडून हाडले. आज तुम्ही मुद्दाम पळयत उसगांव पंचायतीक उसगांव पंचायत म्हणजे एक लायक म्युनिसिपालिटी 11 वॉर्ड आसात. पॉप्युलेशन एबाव 14,000 to 15,000 आसा. त्या पंचायतीक एक आमकां मार्केट ना. तुम्ही मार्केटाची दशा आम्ही फाटल्या दाखयला व्हिडिओ खूप आमचे आसात. थंय अक्षरशः फिश मार्केटान किडे उडवयतात किडे. आम्ही कोण बरी लोक ते नुस्तें हाडपाक वचना. ही उसगांवच्या मार्केटाची दुर्दशा. मार्केटाचो PDA मार्केटाचो वयलो काय हॉल आसा तो कोलॅप्स जावपाच्या परिस्थितीन आसा. भाज्जेकार थंय बसतात ते केन्ना हॉल वयलो कोसळटलो आनी मरतले म्हणून ताची गॅरंटी ना. विश्वजीत राणे 3दा आमदार जालो. विश्वजीत राणे गोंयभर व्हडल्या व्हडल्या भाशणां दिता. हांव हे कित्याक सांगताना पयर ताणें एक स्टेटमेंट केलो की आपल्याकडे आता पाशियास सोंपले. आपले पाशियास आता सोंपले म्हणून सांगले. हांव विश्वजीत राणे विचारपाक सोदता पाशियास तुझे सोंपले का वाळपयच्या आमच्या उसगांवच्या लोकांचे सोबत आयले. 3 टर्म तुका आमदार दिलो. तू रट्टा रट्टा इलेक्शन आयले रे आयले. विश्वजीत राणेच्या दोळ्यांतल्यान तुका येवपाक लागता. पयलीं आतां स्लो इमोशनल जाता आनी मागीर तो भर सगळे कडल्यान रडटलो सुद्दां. खूब जाणांनी पाहिलं बंदकाराच्या पांयार घालून सुद्दां रडलो तो पार्टी चेंज करता. तेन्नाय ताणें सांगले आपूण डेव्हलपमेंट करपाक सत्तरीचो विकास करपाक वाळपयचो उसगांवचो डेव्हलपमेंट करपाक BJP मतां गेलो. तो कोणाचो डेव्हलपमेंट जालो? विश्वजीत राणे TCP मिनिस्ट्री, हेल्थ मिनिस्ट्री, दुसरे फॉरेस्ट मिनिस्ट्री, वुमन एंड चायल्ड मिनिस्ट्री, रुरल एंड कितली अशी खाती मेळ्ळी ताका कितलो रोजगार दिवपाक शकतालो तो. जाल्यार तो आतां 4.5 वर्सांनी आपले ते कुणकुणे परत वाजोवपाक लागलो की आपले आतां BJPन आपले पाशियास सोंपले. म्हणजे लोकांनी आतां विचार करपाक जाय तो तर एक तर दुसऱ्या खंयच्या वाटेर वचपाचो आसा किंवा इमोशनली जावन लोकांनी आपल्याक मतां घालून परत निवडून हाडपाचो आसा. हे ताजें एकूच हें. हांव म्हणटा जर ताका डेव्हलपमेंटूच करपाचो आशिल्लो जाल्यार विश्वजीत राणे जेन्ना प्रताप सिंग राणे CM आशिल्लो विश्वजीत राणे स्वताच्या तोंडान सांगलें की 2012 दिगंबर कामत सरकार जेन्ना आशिल्ले CM सगळ्यांत चड आपल्याक ताणें बरें केलो. चड जॉब किंवा आपली कामां चड केली. जाल्यार उसगांव हातूंत तुका एक मार्केट कित्याक बांदपाक जालें ना. एक प्लेग्रावंड कित्याक बांदपाक जालो ना. आनी आतां तो जेन्ना BJPन वचून आपली इतली खाती घेवन जाली जाल्यार तो आतां परत रोजगारा खातीर रडटा. हांव विचारता कारापूर सरवण सारख्या जाग्यार जर विश्वजीत राणे लोता प्रकल्प काडपाक शकता जाल्यार उसगांव सारख्या आमच्या जागेर गांवान येदी व्हडली कोमुलतात जमीन आसून एक मल्टीनॅशनल किंवा बरी कंपनी हाडून ह्या भुरग्यांक हजारांनी रोजगार कित्याक तयार करपाक शकलो ना विश्वजीत राणे. आज आमचे कडेन उसगांव पंचायतीन वास्ट कोमुलतात लँड आसा. भरपूर जागो आसा. तुजे कडेन TCP खातें आसा. कोमुलतातूय तुजी आसा. पंचायतूय तुजी आसा. डबल इंजीन सरकारूय तुजें आसा. जर ताच्या मनान जर खरेंच दिशिल्लें की उसगांव आनी वाळपयचे भुरगे आज एक बरें लायफ जगतले तांचो स्टेटस किंवा तांचो स्टँडर्ड जर वाडटलो बरें मल्टीनॅशनल कंपनीन जर ते कामां करपाची ताची जर इच्छा आशिल्ली भुरग्यांक लावपाची जाल्यार एक मल्टीनॅशनल कंपनी ताणें कित्याक केन्ना हाडली ना. फक्त जॉबा खातीर हे पळय यूथ आसा हांकां तो आमीश दाखोवन आपली मिटिंगेक हाका ताका गर्दी करता. प्लस तो फक्त जॉबाचें नाटक करता. ताका जर वाळपयचो खरो डेव्हलपमेंट जाल्लो जाय आशिल्लो जाल्यार ताणें एक कॉलेज कित्याक केली ना इतलीं वर्सां. ताचो स्वताचो प्रताप सिंग राणे बापूय इतलीं वर्सां CM आशिल्लो. दिगंबर कामतीची ताचेर
काँग्रेसीन आशिल्ल्यान आतां बीजेपी सरकारान तो डबल इंजीन सरकार ताका इतले सपोर्टीव आमी शाकडे फुटके घेवन सदांच पळयता, आमी मोदी कडेन पळयता, जाल्यार ताणी एक कॉलेज किंवा सत्तरी आपली बरी डेव्हलप करतले हे कित्याक चिंतूना? कित्याक काय म्हणल्यार तो रावता पणजे, मतां मारता मया मतदारसंघात आणि राजा कसो हक्क गाजयता वाळपय मतदारसंघाचेर. तो आता सांजचो टायम पास तुमी म्हणटा काय जाल्यार खंय वतलो तसो तो वाळपय मतदारसंघात येता, दीसभर पणजे आसता. तुम्ही पळयला सर एक आमदार कित्याक लोक निवडून हाडटात, कित्याक लिगल काम आसत किंवा कसल्याय कामाक एक आमदाराची गरज पडटा, जाल्यार वाळपयच्या लोकांक स्वताच्या पेट्रोल खर्च करून पणजे येवचें पडटा. आणि पणजे आयल्यारूय तो मेळटलो कोणाक गॅरंटी ना. वाळपयच्या लोकांक खबर आसा की तो खंय मेळटा मेळना हें कोणाक खबर ना वाळपयच्या लोकांक. अशी तो दादागिरी करता तेन्ना वाळपयचे लोक आतां उठतले आणि लास्टाक वाळपय अशें जातलें की लोक स्वता म्हणटले आमकां ह्या फाटी आमदार जो जाय तो वाळपय मतदारसंघाचो स्थायीकूच जाय. कित्याक ताणें म्हणटाली आपले पेशंट सोंपले म्हणून आतां वाळपयचे लोक ताका सांगतले चल पुरो आमच्या पेशंट्स आतां सोंपले. वाळपय मतदारसंघात आम्ही आता सगळ्यांनी एक सत्तरी आणि उसगांव ह्या बॅनराच्या अंडर एकूच कॅन्डिडेट कोण तरी वतलो विश्वजित राणेच्या अगेन्स्ट. कोणी असो स्थायीक वाळपयचो आसतलो. कित्याक म्हणटा विश्वजित राणे हांगा पणजे बसता. लोकांक बाबा संवय कितें आसा, लोकांक सगळ्याक जॉबाचीच आसता, प्रत्येकाक एक लिगली आमदाराची गरज आसता. हॉस्पिटलां आनी खंय वचपाची गरज आसता. दीसभर पंचाच्या दारांनी सरपंचाच्या झेडपीच्या दारांनी वचच्या वाट्याचे एक आमदार त्या गांवचो आसता. बाबा सकाळी गेल्यार आमदार लोकांक मेळून वता अशें जावपाक जाय. हो बसता पणजे आणि तुमी जाणा सर व्हडल्या व्हडल्या ऑफिसरांक ताच्या घरा एंट्री ना, सत्तरीच्या लोकांक कोण एंट्री दितलो. म्हणून लोकांनी आनी आमी लोकांक आतां घरा घरांनी वचून सांगतले की आमी वाळपयचे लोक आसा, एक कॅन्डिडेट कोण वतलो तो वाळपय मतदारसंघातल्यानूच वतलो जो खरो प्रॉपर वाळपयचो आसा. आमकां पोसके धोसके नाका, आतां प्रॉपर पूत वाळपयचोच जाय. कोणी असो पळय, कोणी असो काँग्रेसीचो असो किंवा इंडिपेंडंट राहू, जो प्रामाणिकपणे वतले. आमी 22च्या इलेक्शनाक पळयले विश्वजित राणे गाडी मारून आयले मतां घेतले गायब जाले. विश्वजित राणे गाडी मारपी 100 लोक येता, हे पडटले गायब जावपी मनीस आसा जो प्रामाणिकपणान लोकांच्या इश्यून लोकां खातीर लढटलो. ह्या मनशा फाटल्यान आमी रावतले. तो मागीर कोणी असो स्थायीक वाळपय मतदारसंघाचो सगळ्यांचे जावूंक आसा. कित्याक करचें न्ही, प्रत्येकाक आसा. पण आमी ह्या फाटी थरयला सगळे जाण बसून डिसिजन घेतलें की एक कोण तरी कॅन्डिडेट वतलो आणि ताच्या फाटल्यान आमी सगळे एका हातून रावतले. तो मागीर कोणी असो. कोणाची नी ताणे तिरंगाची शपथ घेतली आणि ताणे बीजेपी जेन्ना काँग्रेस सोडून गेलो पळय खाकी पेंटीक जेन्ना आपण आरएसएसाची शाखा जॉइन केलो म्हणून सांगितलं. प्रतापसिंग राणेचो चलो आरएसएसाच्या शाखेर गेलो जाल्यार लस प्रतापसिंग राणे का विश्वजित राणे हेच ताका खबर ना. आयुष्यभर तो पळय दूध पिला आसतलो, सेरेलॅक पयले खाला आसतले, काँग्रेस पार्टीचे खाला आसतले विश्वजितान. पूण ताणे सत्ते खातीर आनी आपल्या पोर्टफोलिओ मेळपाक लागून खाकी पॅन्ट घाली आणि आता तो तिरंग्याचे कितें तो कोणाची शपथ घेवपाक शकता. पयले जाणटे मेल्यांची सुद्दां मदीं शपथ घेवपाचो आसा, ताणी शपथीचेर आसनाका. पण तेच सांगले न्ही. बरो प्रश्न तुमचो. हांव तुमकां सारकें दिलें सो हांवें एक बरो प्रश्न कितें आसा तुमी सत्तरी सद्या जें इलेक्शन जाता तेका हांव इलेक्शन म्हणपाक तयार. दॅट इज इव्हेंट मॅनेजमेंट. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे कितें सगळ्यात कितें आसा पळय तुमी जवळ जवळ 650 महिला मंडळां. तर तुमी जर इलेक्शना पयलीं पळय तेंच्या एकावंटार 2 म्हयन्या पयलीं तुमी चॅक करा ताका तेंच्या एकावंटाचे पयशे ते सेपरेट जाता. म्हणजे कितें आहा सिस्टमॅटीक मॉनिटरी सगळें कितें वापरून इव्हेंट मॅनेजमेंट सगळीं चलता आणि तेच्या शिवाय दुसरें ना. इलेक्शन म्हणजे हांव म्हणटा कितें आहा फक्त ब्रायबींग आणि कितें आसा पावर आसल्या कारणान थोडेशे बारीक बारीक जॉब आणि हे तेणी एक सत्तरी एक वातावरण केलें. स्ट्रेट प्रश्न विचारतात तर विषय असा जॉबा खातीर ते बारीक तरी प्रायवेट आणि दुसरे हांवें तुमकां कितें सांगलें विश्वजित राणे 14,000 सुमार मतां मेळटात. 11 ती 11.5 डिवायड जावं ही आमी पळयली. म्हणटकीर आमी आतां चिंतलें कितें आमी सगळ्याचे डिव्हिजन जावचे वाट्याचे एक जर कॅन्डिडेट आसत लोकांकूय दिसता की बाबा हो फायट जावपाक शकता. ना जाल्यार इतली वर्सां सत्तरीन गेली जाता आमी कोणा बरोबर रावपाची हे 4 कॅन्डिडेट आणि फायनली लास्टाक तो जिखून येता. म्हणून आमी बाकीचे कॅन्डिडेट सध्या कोणी इच्छूक आसात पळय एस्परंट तांकांय रिक्वेस्ट केला की एकूच कोणी वतलो म्हणजे 11,500 तुमी ताका मतां पडटात ते चिंतले. पूण एक चिंतात विश्वजित राणे नंबर 2 पॉवरफुल लोक आमदार सुद्दां त्याचे नाव घेवपाक दितात. ताका वाळपय मतदारसंघात सध्या 11,500 इतली वर्सां ऑपोजीट मारपी लोक आसात. फक्त डिव्हिजन जाता म्हणटकीर लोकांचो प्रॉब्लेम जाता. त्या फाटी हे एकूच आमी मिशन केला विश्वजित राणे एक तर मया मतदारसंघात रावपाचो ना पणजे रावपाचो. वाळपय मतदारसंघात ह्या फाटी स्थानिक कोण आसा तोच वतलो कॅन्डिडेट आणि लोक ताच्या बरोबर रावतले. आम्ही आता आफ्टर चतुर्थी इंडिव्हिज्युअली प्रत्येक घरात वचून सांगतली. आम्ही सांगतले लोकांक आम्ही आता हांव आसा हांव पयलीं काँग्रेसीचे ते पयले मतदारसंघाचे ते टीएमसीचे कॅन्डिडेट आणि सत्यविजय नायक आपाच्या शेतकऱ्याचे प्रॉब्लेम घेऊन ना. आम्ही सगळ्यांनी ऑलरेडी प्रचार स्टार्ट केला. म्हणजे आम्ही लोकांक सांगला कित्याक सांगला ना कित्याक आज 70च्या लोकांक गोंयांत खंय वतले गाळी पडटा तांकां कोणा खातीर आमी कितें वायट केलां म्हणजे ह्या विश्वजित राणे खातीर प्रत्येक 31 कॉन्स्टिट्युएन्सी एक वाळपयान पयले सोडल्यार आमकां लोक म्हणटात तुमी 70च्या लोकांनी हो भस्मास काडून आमच्या माथ्यार दवरला. तेन्ना ताका सांगपाक आयला की ही 11,500 मतांची हे भस्मासुराच्या अगेन्स्ट पडटा तातून आमी येता ही 11,500 ह्या फाटी विश्वजित राणे जो गोंय काबार करपाक उठला ताका काबार करपाक ही 11,500 मतां एकठांय येतली. तेन्ना आमकां उरिल्ले 4,000 सुद्दां लोक सपोर्ट करतले. हे 27च्या इलेक्शनाक दिसती पडटले तुमकां. म्हणजे तो सांगलो न्ही विश्वजित राणे विकास केलो म्हणटा जाल्यार उसगांवच्या मार्केटात किडे उडवितात. स्लॅब मिडियाचो पडपाक आयला. जाणे ब्युटिफिकेशनाचो 17 लोकांक सांगल्यार उसगांव ब्युटिफाय करता म्हणून स्टोन बांदिल्लो आसा तो थंयच पडटा. ब्युटिफिकेशनाचें नांव ना. वाळपय मतदारसंघात आफ्टर 12 एक कॉलेज ना सगळे लोकांक वचचें पडटा. एक गांवांतल्यान
नेटवर्क ना वाढतोय, भुरगीं शिकतली जाल्यार सध्या गावांनी वचत जाल्यार नेटवर्क ना थंय. आणि विकास कसले ते रस्त्याचो विकास सांगता तो म्हणटा पणजे खड्डे पडले आपल्या सत्तरीत रस्ते बरे आसा, एकूच रस्ते बरे आसा, बाकीची कॉलेज ना. आतां म्हज्या वाड्यार हांव वॉर्ड नंबर 4 पंचायतीन उसगांव पंचायतीचे 5 मेंबर. म्हज्या वाड्यार ताणें 2022 ग्राउंड बांदून आशिल्लो तोही पार जालो, अजून 25 पर्यंत जायना. हांगा लोकांची घरां बंगले भवनां 6 म्हयन्या भितर वयर जाता. विश्वजीत राणे कडेन एक मार्केट 10-15 वर्सां जायना, एक ग्राउंड जायना, आनी कसलो डेव्हलपमेंट म्हणटा तो. आता एक तुमकां हांव करता की आमी अशें म्हणटा की आमी काँग्रेसमॅन किंवा मनीस आनी आमी ऑपोजिशन म्हणून उलयता, विश्वजीत राणे म्हणटा आमकां अपोज. पूण तुमकां एज ए न्यूट्रल आनी लॉची जे कायदा आसा जो स्वता प्रॅक्टीस करता वाळपय सारकें आनी एक कॅन्डिडेट ते तुमकां आपल्या भाशेन सांगतले की प्रॅक्टिकल आयज जमनीची परिस्थिती सत्तरीन कशी आसा ती एडवोकेट गणपत गांवकर सांग. त्यांच्यानी प्रश्न केलो की विश्वजीत राणे आपल्या वाळपय म्हणटा ती पणजे सारकी तुम्ही जर वाळपय भोवशात न्हू, फोंडा बस स्टँड आसा, वाळपय बस स्टँड आसा, वाळपय म्युनिसिपल बिल्डिंग बांदल्या, मार्केट इन्क्वायरी करा, एक तरी लोकांक यूज जाता. गांवांनी जर तुम्ही सत्तरीच्या वयशात न्हू, गांवांनी वाड्यान मागीर विश्वजीत कामात भोंवना घरा तो खंय वयता, तो खंयच्या तरी देवळान वयता, मिटींग तेजे कार्यकर्ते घेता. आयज जॉबाचो विशय तेंच्यांनी सांगलो, एका घरान 4-4 लोक लागून आसा आनी अशी 90% घरां सुद्दां कोणूच ना, तांकां जगतलो सुद्दां तेजी परिस्थिती बिगडलेली आसा. हें सोडलें न्हू जाल्यार सत्तरी म्हणटा ती दादागिरी चल्ल्या, खऱ्या अर्थान लोकशाही ना. आमकां कित्याक आमकां उलोवंक मेळना, आमी जे चिंतता पळय ते आमकां उलोवंक सुद्दां भंय दिसता, अशें सत्तरीन चल्ला. तुमचे विचार मांडटलो, कोणाच्या मिटिंगेक वयतलो, खंय ऑफिस उगडटलो जाल्यार लोक आमकां जागो दिना ओपन करपाक, अशी सत्तरी परिस्थिती आसा. थंय वास्तवीक तुमी इन्क्वायरी करून दिवपाक. पणजेची परिस्थिती आसा ही कर्नाटकांतल्या खंयच्या गांवाची परिस्थिती जाल्या, गांवांनी गेल्यार तुमकां कळटा ते सत्तरी एकदम बॅकवर्ड आसा. शिक्षणाचे दृश्टीन, कामाचे दृश्टीन गव्हर्मेंट जॉब थोडे सोडले, आपल्या वर्सांतले दिल्या म्हणटा तो, ते बी कशें वाटले तेंच्यान उल्लेख केलो. पूण आयज येता इतल्या इलेक्शन तो सांगता कितें आपूण सगळ्यांक जॉब दितलो आनी सत्तरीच्या पावटी लोक सगळे हो आपूण जॉब दितलो, पण आसाय आयज थोड्यांची अशी परिस्थिती जाल्यार जॉब मेळटलो करून आयज 40-45 क्रॉस केली तेंच्यानी. म्हणजे टोटल ॲश्युरन्स अशी दिता की टोटल लोक आनी ऑप्शन सोदिता, हेजेर टोटल डिपेंड करता. आनी आयज सत्तरीन अशी परिस्थिती येयल्या, आतां ते कमिशनाचो उल्लेख जालो, ताका लागून कशी परिस्थिती येयल्या आयज लोकांक कळटा. आतां तेणें एक प्रश्न केलो की 70 वर्सां तो निवडून कित्याक येता काय. सगळ्यांत मेन कारण हांवें पॉलिटिक्सान आसा 30 वर्सां, मेन कारण म्हणल्यार जॉबाचें. सगळे गोंयचे लोक म्हणटा सत्तरीचे जॉब करता म्हणटा, ही मानसिकता लोकांची जाल्ली आसा सत्तरीन. आमकां गव्हर्मेंट जॉब मेळटा तिजेर रावता आनी ताका लागून लोकांक कितें दिसता बाकीचे निवडून दिले आमकां जॉब मेळटलें काय कितें असोय विशय लोकांक. आनी ते खूब तरेन त्रास करता. आतां मेळावलेच्या विशयाचेर एक ती बाबडी बालवाडीची बाई आसा ठीक आहे, तिची अशी परिस्थिती केली तेजी बिकट, काणकोणच्या पदान सगळ्यांक दिता. असो आपल्या पावराचो म्हणटा पळय सगळ्यांक मिसयूज करता लोकांक घेवपा खातीर, तो विशय राणे करता अशें म्हाका दिसता. हांव इतली वर्सां ऑब्जर्व करता ते दृश्टी. आनी आतां जमनीचो विशय काडलो तिजेर हांव चड उलयना कित्याक खूब विशय जाले. पूण एकूच सांगूंक सोदता, आतां म्हाजी घर स्कीम आतां गोंयभर लॉन्च जाली, पूण सत्तरीक ताचो उपयोग ना म्हणटा. पूण ह्या विश्वजीत राण्यान जेन्ना स्कीम लॉन्च जाताना सांगलें कितें सांगलें की आपूण तुमच्यो सगळ्यो फॉर्मेलिटी करता, आपूण लॉटरी बसयता अशें म्हणून सांगलें. आनी सत्तरी जर बारीक विचार केलो न्हू, ही घरां जाली, घरां सुद्दां आमच्या नांवार फक्त पंचायतीची पावती आसा पयलींच्या काळार. आनी आमकां दिसलेली ही स्कीम आमकां बरी करतली. आनी गव्हर्मेंट प्रॉपर्टी टोटल गव्हर्मेंट प्रॉपर्टी जमनी आमच्या नांवार, आल्वार आसा, एन्क्रोचमेंट आसा, म्हण फॉरेस्टान आमच्यो जमनी आसा, खूब तरेचे ऑर्डरी दिल्ली आसा ती क्लास वाचो ना. आनी मोकाशे हे मोका आसताले, मोकाशे तेंच्या नांवार जाले अशें म्हणटा. आतां लोधा प्रकरणात ती मोकाचो प्रकरण आमकां सांगपाचें म्हणटा. म्हणून सरकारान तो ग्रांट एक्चुअली पोर्तुगीज टायमार तेन्ना ग्रांट करताले, मोकाचो इनाम म्हणून दिताले. तसो ग्रांट तो सगळे राणे उडून तेणे आपल्या नांवार करून ती जमीन आतां विकल्या पडटली. आनी थंय केदो व्हडलो फळ जाता तो तुमकां खबर आसा. म्हणून सरकारान मोकाशे प्रॉपर्टी संदर्भात मोकाशे प्रॉपर्टी टायटल डॉक्युमेंट ना हांवें स्टडी केलें गव्हर्मेंट आनी सरकारान हेची कमिटी नेमली आसा तेजी इन्क्वायरी करपाक वेदर मोकाचो प्रॉपर्टी इज टायटल करता. पण तेच्या अजून सरकार म्हाका तेजा डिस्क्लोज करूंक ना मोकाचो प्रॉपर्टी टायटल काय कितें तुमकां खबर आसतली. म्हणून हेजेर सरकार ताबडतोब म्हाका दिसता मोकाशे संदर्भात इन्क्वायरी करपाची गरज आसा ती टायटल प्रॉपर्टी आसा की ना. आनी जेन्ना लोधा प्रकरणात जमीन विकल्या पळय ती टायटल आशिना न्हू तेन्ना ऑटोमॅटीक ते सेल डीड आसा पळय ते नलेन वयता. हे सरकारान हे लक्षात दवरता, ही कमिटी नेमून हेजेर इन्क्वायरी करपाची गरज आसा. तेन्ना त्या व्हडल्या लोकांचो जे बसल्या पळय तेंचो जो विशय सॉल्व जाता अशें म्हाका दिसता. लोक कितें आपल्या लोक भिताले फाटल्यान लोक कितें म्हणटा लोकांक कितें सगळ्यांक कामाक लायलेले आसा. थोडे लोक म्हणटा तांकां धमक्यो येता तुमकां आमकां ट्रान्सफर करतले, तुमची कामां काडून दवरतले. तांणे स्वताच्या घरांतल्या फॅमिलींतले कामां सस्पेंड केल्ले आमी. म्हणजे लोक कशें म्हणटा आतां आमी हें करता म्हणून सगळे लोक येता लोकांक आपले पोटूच पळोवचें पडटा. पयलीं ते आपले लोक सगळे ते गरीब वाठारांतले लोक एकटो कोण लोकांक कामाक आसतलो जाल्यार जर फाल्यां जर ताणें आवाज काडलो जाल्यार तांकां व्हडलें येता. म्हणजे तो जर वाटपय काम करता ताका काणकोण म्हणटा, कोणाक म्हापशां म्हणटा, कोणाक पणजे म्हणटा. आनी आतां तुमी म्हणटा तेणें म्हणटा आपल्या पत्रांत वाद दिताले ताणें वाटपय पणजे कशी केल्या म्हणटा डेव्हलपमेंट. जर तुमकां म्हाका सांगूंक सोदता की वाटपय पणजे कशी जर दिसता जाल्यार तुमी मुद्दम घेवता. हांव स्वता तुमकां घेवन वयता वाटपयचो डेव्हलपमेंट जाता. पयलो म्हणटा तो वाटपयचें नवोदय विद्यालय तेजें आतां 30 वर्सां जालीं त्याची व्हडलें तेजें ताणें हें मारला तो जागो आपणें हें केला भुरगीं थंय शिकता तें मॅटर आतां कोर्टान आसा. आनी त्या जाग्याचो हरशीं परत म्हणून राव आनी 30 वर्सां जालीं त्या जाग्याचो आतां कोर्टान आहा आनी तेंच्यांनी जागो असोच
तर बाबा लँड ओनराक कोण ना माली ना कितें ना म्हणून गव्हर्मेंटान हे केला आनी आयज आमी 30 वर्सां जाली भोगता. दुसरी गजाल वाळपयची म्युनिसिपालिटी आहा. वाळपयची म्युनिसिपालिटी इलिगल कन्स्ट्रक्शन आहा काय ना काय तिच्या ती कोर्टान आहा. डेमोलिशनाक गेल्ली आसा. वाळपयची नवी म्युनिसिपालिटी बांदल्या पयलीं तोय जागो ताणें हडपलेला दादागिरी करून. मागीर वाळपयचो मार्केट पयलींच्या मार्केट आमचें काय बरें आसलेलें बाजारांतलें जी शॉपाय बरी आसलेली आनी लोकांक आमच्या बाजारांतल्या लोकांक गिरायकूय बरें जातालें. आतां ताणें तें डेव्हलपमेंट दाखयला. डेव्हलपमेंट आपणें कितें तरी केलां तो कोण वयर तोडूंक तयार ना. इलिगल आहा तें. अंडरग्राउंड पार्किंग तितून सगळें उदक करून स्विमींग पूल जाला. म्युनिसिपालिटी आमची पंपिंग करून उदक भायर काडटा. इतलें इतलें बँक उदीक जाता. मागीर डेव्हलपमेंट आनी रस्ते फाटल्या दिसांनी अंडरग्राउंड हें केल्लें केबलिंग करून पडलेलें तातूंत तशें तशें वयल्या बेश्ट कितें मारता पेंट मारलेले भाशेन तें चल्लें 2 दिसांनी हांव रस्तो पिड्यार. आनी हो डेव्हलपमेंट भितर जर सगळें जर डेव्हलपमेंट ताणें जर हाडला तो जर सब ठीक ना तें कोर्टान आसा जाल्यार डेव्हलपमेंट कसलो सगळें म्हळ्यार कोर्टान वाळपयची म्युनिसिपालिटी कोर्टान नवोदय विद्यालय कोर्टान आनी कितें आहा तो म्युनिसिपालिटी बिल्डींग बांदल्या ती सारकी लोकांक जायना हे लोक कोण पहिलं म्हणजे तुम्ही सांगत होता की इथले प्रॉब्लेम असून पासून लोक फक्त जॉब करतात. लोक म्हणजे पळय कित्याक जॉब जॉब आणि दुसरें म्हणजे कितें आहा की तो पळय हे तुमकां ऑनलायन पडली प्रूफ कितें आहा हांव ग्रुपार उलयतां म्हाका संवय आहा तशी कशें आसा तांकां ती वय कितें घालना ती तुमी जर आपल्या अगेन्स्ट वोट घाली जाल्यार ही जो रिकॉर्ड आहा तो आपल्या कडेन तुमचो हो जमनी तुमचे सगळे सहकारी आहा तुमकां कांयच घालपाक मेळचें आनी म्हजें घर स्कीम स्कीम आहा पळय ते आमचे लोक फॉर्म भरिनात ती कारण कित्याक ती गोवोरमेंटा कडेन सगळो रिपोर्ट वयतलो आणि गव्हर्मेंट म्हाका इतली वर्सां आमचे लोक रावता म्हजे घर एज पर द रूल 400 स्क्वेअर मिटर ताका जमीन आहा आनी भायली जमीन सोडपाची कितें रुलो आनी हे बॉसींग करता लोकांक कितें विचारता बरं सिनियर राणी कितें विचारतलो तुमकां जमीन कित्याक तुमच्या नांवार हांव विचारता ही जर जमीन लोकांच्या नांवार ना जाल्यार विश्वजीत राणीच्या नांवार कारापुरची जमीन कित्याक कशी जाली केरीची जमीन त्याच्या नावावर कशी झाली आमच्या 70 काराची जमीन ना ह्याच्या नावावर कशी जाता तो पण ताका कित्याक ना ती क्रायटेरिया ताका कित्याक ना तर तो हो लोकांक मिसलीड करता तुमकां आनी एक पॉयंट सांगता हो डबल स्टँडर्ड मनीस तुमकां हो वायल्ड लायफ सेंच्युरीच्या वाटेन लोकांक सांगता कितें गांवांत वचून डायरेक्टली सांगता फॉरेस्टाचे मरे कोणी आयले गार्ड तांकां मरे मारा आनी म्हाजे कडेन या धाडून घाला तांकां आनी होच मनीस सांगता कितें होच मनीस राजू देसाय बसयता प्रोक्लेमेशन ऑफ हे 18A करून वायल्ड लायफ करपाक हो मनीस वायल्ड लायफ करपाक आनी सगळ्या फॉरेस्टाचे मिटींग घेता हो मनीस येता मनशाक काडटा आनी पिटिशन घालता अगेन्स्ट वायल्ड लायफाच्या शॉप करपाचें हो सांगता तुमकां गोंयाच्या हिस्ट्रीन असो डबल स्टँडर्ड मनीस सिनियर राणे कसो येता सिनियर राणे स्टँडर्ड दवरला तुम्ही म्हणटा पळय विश्वजीत राणे हांव विचारता विश्वजीत प्रताप सिंग राणे ह्या नांवाकच भेटयल्या प्रताप सिंग काडल्या उपरांत इक्वल टू 0 हांव म्हणटा कितें आहा ताका हाडून डायरेक्ट प्लांट केला ही जर प्लांटेड तेणी ग्रासरूट लेवलासून काम करून दाखोवपाचें पूण फक्त कितें आहा आयज तुमकां आतां म्हाज्या घरांतले आयज भावाचे चले 4 जाणां आयज काडून उडयल्या खंयच्या खंयचे ताका शोकॉज नोटीस ना एकटो एफडीएचो इन्स्पेक्टर फक्त ताका कारापुरा हे केलें कारापुरा तेणी आमची जमीन ग्रॅब केली आनी त्याच्या खातीर आमी कोर्टान केस घातली ह्या खातीर तेणी 4 भुरग्यांक काडून दिले इनफ इज इनफाची आमी मिटींग घेतली ते गोल्स फायल्स केली सकाळी सांजची मिटींग घेतल्या आनी सकाळी तेची शटर काडून दिले कितें दहशत म्हाका सांगता एक गरीब भुरगो रवी नायकाच्या चल्याची गाडी चलयता म्हणून त्या भुरग्याचें सायडीचें दुकान काडून उडयता म्हणजे खंयची लेवल ती तुका पॉलिटिशियन तो एनिमी आसा पळय म्हणजे ओपोनंट आहा ताका एनिमी टायप ट्रीट करता ही इज स्पीकिंग तो हांव धरना इज नॉट अ पॉलिटिशियन बरो आसा पळय तेणी ट्रीट करपाचें ऑपोजिशन आसपाक जाय ना पूण ही ट्रीट इन एज एनिमी आनी तुमकां कळटलें आयज जर सगळ्यांक जर हिडेक जाला 70 गोंय जे रस्त्यार आहा ताका मेन कल्प्रीट जर कोण विश्वजीत राणे पळयात 39A कारापुराचो प्रॉब्लेम वचत ते कंपनीचा आणि एक विशेष शॉर्ट करूया माझ्या घराच्या आमदार तरी कशी ऍप्लिकेबल ना म्हणतात माझ्या घरची म्हाका शॉर्ट सांगता तितून दोन कॅटेगरी एक म्हटल्यार घर 1972 पयलींचे आनी दुसरें म्हटल्यार 28 फेब्रुवारी 2014 आतां 2012 सालांत सर्वे जाली सर्वे प्लॅनर आसा पळय बारीक बारीक घरां आसा एरिया बारीक आसा कोणाची 50 आसा कोणाची 70 आसा हेतून सरकारान कितें करूंक जालें आतां कितें डिक्लेरेशन दिता तें 2012 सर्वे प्लॅनाचेर घर आसा पळय तितलें डिक्लेरेशन दिताले कोणाचे 50 कॅटेमार आसले 50 स्क्वेअर मिटर पण ते वायबल जायना म्हाका मुंटा सुद्धा कायदो आसा तितून कशें म्युनिसिपालिटीक एक मिनिमम 200 स्क्वेअर मिटर मेळटा पंचायतीक 300 स्क्वेअर मिटर मेळटा असो जर कायदो केलो तेंच्यांनी जाल्यार तो आमकां सद्या आमची जे गांवठाण एरिया गव्हर्मेंट प्रॉपर्टी तितून जी पयलीं 12 घर आसा सगळे तो आमकां उपयोग जाता आतां 50 एरिया डेव्हलप करतले कितें आनी तितून एक डिक्लेरेशन दिवचें पडटा तुजी जी सायटीची जमीन आसा पळय अंडरटेकिंग दिवची ती सोडची पडटली अशें डिक्लेरेशन सेकंडली कशें 28 मिनिमम 300 ना मिनिमम 300 400 ते कशा 2014 पयलींची घरां आसा पळय तांकां तेंच्यांनी खातीर गव्हर्मेंट प्रॉपर्टीची घरां आसा पळय तांकां तेंच्यांनी म्हणटा कितें जर तुजें घर आसा पळय घराच्या वॉलाचे 2 मिटर्स मॅक्सिमम 400 स्क्वेअर मिटर हे कोणाक तूं उदाहरण घातला घरामध्ये पण आमच्या सत्तरीत कशा तुझ्या मोठी जागा आसा एनक्रोचमेंट तुझ्या खूप आसा पयलीं तितून तुवें घर बांद आतां ते घर जर लिगलायज करतलो अंडरटेकिंग घेवचें पडटा टोटल सगळी जागा करतलो हे आमी सत्तरीचे लोक करूंक शकता कित्याक आमची पयलींच्यान जमीन कल्टिवेशन आसा आतां हे कोणाक चलता जे कोणी प्लॉट घेवन आतां गोविंदात जमीन पारला आतां कोणाच्या हातान लोक घेवन पारला तांकां चलता ते म्हणजे दोनूय म्हाजी घर स्कीम आसा पळय म्हणून विश्वजीत राणेन आसा तेंच्यांनी पयलीं डिक्लेअर केलें आपूण सगळ्यो फॉर्मेलिटी करतलो आपल्या ऑफिसांत नोटरी करतलो हें करतलो सगळ्यो पण तांकां जेन्ना तांकां स्टडी करून जातली आतां जेन्ना लोक डिनाय करपाक लागले एडमिशन करपाक तेन्ना आतां कळ्ळें कपडे आतां दिसायना एक आतां मोठो एक बोर्ड लायला फोटो लायला म्हटल्यार मोठो एक बॅनर लायला आसा हो एक लायला दाखयता आमी नाजाल्यार तो वळखता म्हटल्यार कशें ही परिस्थिती सत्तरीच्या